हाल ही में हुए महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडल की ओर से फरवरी-मार्च 2019 में ली गई कक्षा 10वीं की बोर्ड परीक्षा के नतीजों में 85% तथा 77% नंबर प्राप्त कर महानगर पालिका स्कूल का नाम सावित्री गिरिधर चावरे ने 10वीं बोर्ड की परीक्षा में रोशन किया। महानगर पालिका माध्यमिक उच्च शाला पढ़ाई कर 85% और प्रीति उमेश जगताप ने 77% नंबर लेकर महानगर पालिका का नाम रोशन किया। वहीं जहां आज कई पालकों का महानगर पालिका के किसी भी स्कूल पर विश्वास नहीं रहा, क्योंकि शहर में बड़ी बड़ी स्कूलों में भारी डोनेशन लेकर वहां अच्छी शिक्षा मिलने के उद्देश्य से बच्चों के एडमिशन करवाए जाते हैं, लेकिन क्या इसके एवज में वहां पर अच्छी पढ़ाई भी बच्चों को मिलती है? महानगर पालिका की स्कूल में शिक्षा की गुणवत्ता को लेकर पालकों में कई तरह के सवाल हमेशा ही उपस्थित रहते हैं, लेकिन सावित्री और प्रीति ने यह साबित कर दिया कि अगर लगन से पढ़ाई की जाए और अपने शिक्षकों पर भरोसा रखा जाए तो उसी तरह की गुणवत्ता महानगर पालिका के बच्चों में भी आ सकती है। उनके इस उत्कृष्ट प्रदर्शन के चलते ही दिनांक 15 जून को महानगर पालिका सभापति पद्मा कोंडे ने, शिक्षण अधिकारी अनिल कोल्हे, शिक्षक प्रशांत नालसे ने इन दोनों ही बच्चियों का घर जाकर स्वागत व सत्कार किया, जिस पर इनकी उत्कृष्ट कामगिरी पर सभापति, शिक्षण अधिकारी अनिल कोल्हे, पद्मा कोंडे ने तथा सावित्री के शिक्षक प्रशांत चौकसे ने भी अपनी प्रतिक्रियाएं व्यक्त की। सावित्री चावरे हिने हा जो आपला 85% निकाल मिळवून ती महानगरपालिकेमधून सर्वप्रथम आलेली आहे, तिथं मी अभिनंदन करतो। आणि महानगरपालिकेच्या उत्पन्नातून चाललेली ही शाळा, या शाळेचे मुख्याध्यापक आणि त्या शाळेच्या सर्व स्टाफचे सुद्धा मी अभिनंदन करतो आणि कौतुक करतो। आणि महानगरपालिकेची शाळा ही कुठल्याही प्रमाणात मागे राहणार नाही याची आम्ही सदैव दक्षता घेऊ, याची आम्ही ग्वाही देतो। प्रथम गायत्री आणि सावित्री नावाप्रमाणेच ठरली, म्हणजे तिचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। शिक्षणाची प्रणेती सावित्रीबाई, आणि हिंनी पण दाखवून दिलं की वास्तविक जेवढच्या शाळेचं पहिलंच वर्ष होतं, पण शिक्षकांची मेहनत आणि विद्यार्थ्यांची जिद्द याच्यातून हे मनपाला जे यश मिळालं आहे हे खरंच कौतुकास्पदच आहे। आणि आज जो निकाल आहे हा खरं ओरलच्या मार्काची 120 मार्क आजपर्यंत मुलांना मिळत होते, पण गायत्रीला जे 85% मार्क मिळाले हे फक्त 40 मार्काची ओरल त्याच्यामध्ये होती, तरी पण तिचं जे कौतुक केलं की आपल्या मेहनतीवर जे मार्क मिळाले ते खरंच कौतुकास पात्र आहे। संपूर्ण जेवढच्या शिक्षक वर्ग तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता आणि शिक्षकासोबतच कौतुकाला पात्र तिचे आईवडील पण आहे, कारण तिच्याची तब्येत बरी नसतानाही बॅकबोन जे म्हणतात फॅमिलीतून सपोर्ट तो तिला परिवाराकडूनच मिळाला। परिवार आणि शिक्षक यांचं हे यश आहे। मनपाचं यश असंच वाढत जाईल। मनपाच्या शाळांप्रती जी अनास्था होती ती आता हळूहळू पालकांची कमी होत चाललेली आहे आणि ते मनपाच्याकडे परत सुवर्ण दिवस येतील अशी आशा बाळगून शिक्षणाधिकारी आणि सभापती मॅडम यांचा राहिला आहे आणि यांच्या प्रेरणेतून आम्ही निकाल देण्याचा जो प्रयत्न केला चांगला, त्याच्याबद्दल आमच्या सर्व शिक्षकांतर्फे माननीय सभापती आणि माननीय शिक्षणाधिकारी यांचं मी अभिनंदन करतो। आणि सावित्रीचं पुन्हा एकदा, सावित्री प्रीती जगताप 77 मार्क आहे प्रीती जगतापला। आमच्या शाळेतले 6 विद्यार्थी जवळजवळ प्रावीण्य प्राप्त आहेत आणि 4 विद्यार्थी फर्स्ट क्लासमध्ये मार्क घेऊन उत्तीर्ण झालेले आहेत। हो, मला माहित आहे की काय महानगरपालिकेचं एक जे नाव आहे फक्त महानगरपालिका याच्यामुळे, पण आता जर आपण आमच्या शाळेचं एक उदाहरण घेतलं तर आमच्या शाळेमध्ये जवळजवळ पहिलीला 40 ते 45 ॲडमिशन झाल्या आणि बाकीच्या वर्गांमध्ये सुद्धा ॲडमिशन येत आहेत। जर आपण चांगलं शिक्षण देऊ शकलो, मुलांना चांगल्या सोयी सुविधा पुरवू शकलो तर महानगरपालिकांचे सुद्धा खूप चांगले दिवस येतील, हे मी खात्रीपणे सांगतो। और सावित्री चावरे तथा प्रीति जगताप ने अपने अव्वल नंबर लाने का श्रेय शिक्षक व अपने माता पिता को दिया और आगे साइंस में पढ़ाई करने की बात कही। सावित्री गिरिधर चावरे, मी मनपा उच्च प्राथमिक शाळा जेवड इथली विद्यार्थिनी। या वर्षी माझी 10वी झाली। 10वीत मला 85% मिळाले। समोर सायन्स घ्यायची इच्छा आहे आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना असं सांगते की रोज 2 ते 3 तास अभ्यास करा। माझं नाव प्रीति उमेश जगताप, मी मनपा उच्च प्राथमिक शाळा जेवड इथली विद्यार्थिनी। मी 10वीत होती यावेळेस, तर मला 10वीत 77% मार्क्स आहे। यामागे माझ्या सगळ्या शिक्षकांचा मला आधार होता।
आणि त्यांनी मला चांगलं शिकवलं आणि मी सांगते की मनपा उच्च प्राथमिक शाळा जवळ इथेच आपल्या मुलांची ॲडमिशन करा आणि तुम्हाला चांगलंच तिथे शिक्षण भेटेल।